सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आमचा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे चॅलेंज ब्लॉग. तर आज आम्ही करतोय चॅलेंज ब्लॉग. कसला? वडापावचा. इतके वडापाव नाही, दोनच खाणार आहे, पण ते कोण फास्ट खातं ते बघूया. मी आणि प्रीती आम्ही दोघी करणार आहे चॅलेंज ब्लॉग. बघूया कोणाचं पटकन खाऊन होतं, आणि ज्याचं खाऊन नाही झालं लवकर, म्हणजे फास्ट नाही खाल्लं, जो हारला त्याला खायची आहे मिरची. 2 मिरच्या खायच्यात, एक नाही 2 मिरची खायची. तर बघूया कोण जिंकतं आणि कोण हारतं. तर चला आता आपण वळूया आपल्या चॅलेंज ब्लॉग कडे. सो गाईज, आता आम्ही इथे 2 वडे आणि 1 पाव घेतलेला आहे. आम्ही 1 मिनिटाचा टायमिंग लावणार आहे. त्या 1 मिनिटामध्ये पहिला कोण संपवतं, आणि याच्यामध्ये थम्सअप आहे, हे कोण संपवतं त्यावर डिपेंड करतं. आणि जो नाही संपवणार त्याला खायची आहे ही मिरची. हे पूर्ण प्लेट आहे ती संपवायची. खूप सकट आहे. चला तर लेट्स गो. सो गाईज, आता आम्ही 1 मिनिटाचा टाइम लावतो आणि आता चॅलेंजला सुरुवात करतो. लेट्स नाव स्टार्ट. चला स्टार्ट झाले. गणपती बाप्पा मोरया. अभी मजा आएगा ना भिड़ो. केलं स्टार्ट. कसं खाणार आहे त्याचं हसायला येतं. चटणी घेतली. चीटिंग. चटणी तर एकदम स्पायसी. चटणी होममेड चटणी आहे. तुम्ही बघू शकता टायमिंग. खूप तिखट लागलंय. मला फक्त ना डोळ्यासमोर फक्त ही मिरची दिसत होती, आणि मी आहे ना ह्यांना पण माहिती मी स्पायसी खात नाही, तर ही चटणी सुद्धा खाल्ल्या. अच्छा ठीक आहे. मला स्पायसी जरा पण जात नाही. मी पहिलं तिला बोलली होती मी नाही खाऊ शकत, कारण मी चॅलेंजिंग करा काही करेल. शेवटी मी जिंकली. आता मजा येणार. काही नाही, मी खाण्याचीच खाऊन टाकली मिरची. चावून खायची आहे, पण चावून खायची. तर आम्ही भेटतो 2 मिनिटात हातबीट क्लीन करून. आता हिला बघूया. 15 minutes later. सो गाईज, ही आहे ना आता हे चॅलेंज वडापाव चॅलेंज ही हारलेली आहे. आता हिला डेअर दिलेला आहे, ह्या 2 मिरच्या हिला खाऊन दाखवायच्या. ते पण चावून ना, गिळायच्या नाही, चावून दाखवायच्या. आणि जेव्हा मी वडापाव खाते ना, एवढा हे घशात असं अडकत होतं ना, जात पण नव्हतं, तरी ही एवढा पाठवून
मला कोक जात नाही म्हणून मी ते कोक पित नव्हती एवढं, आणि वडा तो पाव घशाखाली जात नव्हता, अडकत तर होता. चला बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी डेअर करते काय कम्प्लीट करणार की. गणपती बाप्पा मोरया. ओम साईराम. चला. दाखवायचंय तिथे, दाखवायचंय तुला. चावून खातो. पाणी पण नाही भेटणार काय तिथे ठेवलेला कोकाल नाही. चावून पब्लिकला तुला दाखवायचंय. काय करायचं? पाणी तो द्या. तिथे आहे पण तुझ्यासाठी हा पूर्ण कोक ठेवला, पण 2 मिनिटं ते पूर्ण चावून खाल्ला. बापरे, आवाज कसा येतोय, किती कुडून कुडून खाते. मला इथपर्यंत त्या मिरचीचा वास येतोय, खूप स्पायसी आहे त्या मिरच्या. नशीब मी हे ब्लॉग हे चॅलेंज जिंकली, नाही तर मी हे पण पाणी येत. तिचा फेस थोडा रेडिश झाला, तुम्ही बघू शकता. त्याच्यावर मला दया येते, पण मी काय नाही करू शकत. मी जिंकले तर मला त्याची खुशी मनवायचीच आहे. खाल्ल्या दोन दाखव. तिच्या डोळ्या बघा, डोळे बघा, डोळे बघा. संपली. हे डेअर कम्प्लीट केलेलं आहे हरल्यामुळे. मला चिकट खायची सवय आहे, पण एकसाथ फक्त 2 मिरच्या कधी मी कच्च्या खाल्ल्या नाही. तरी पण मी एक बोलली होती, हिला वाटलं होतं की मी हरणार आहे म्हणून मी एवढा कॉन्फिडन्सली बोलली. तर ही अर्धी पण खाऊ शकली नसती, खरंच नाही खाऊ शकली असती. म्हणून एखाद्यास तो वडापाव पत्करला, एवढं घेऊन मी खाल्ला. जात नव्हता कधी, ते घशात खूप अडकत होता, तरी सुद्धा खाल्ला. कारण की मला या फक्त डोळ्यासमोर ना मिरच्यात दिसत, दुसरं काहीच दिसत नव्हता. आणि बघू शकतो तुम्ही, खूप स्पायसी आहेत ह्या गावाकडच्या मिरच्यात ना, खूप स्पायसी असतात. जिंकलं हा डेअर इथेच संपलाय. नाशिकचे पेरू. प्रीती गेलेली शिर्डीला आता, म्हणून तिने आणले. तर आम्ही पेरू कापले, आता खातोय. बाबांच्या इथून आणलेला आहे. रसिया आजा, हौले हौले रस बरसा जा. गोड आहेत, खूप गोड आहे. मला गाईज, आम्ही आता जेवून वगैरे अंथरून टाकून आम्ही आता लुडो खेळणार आहे. तर आम्ही त्याच्यात पण एक ट्विस्ट ठेवलाय, म्हणजे तो पण एक प्रकारचा चॅलेंजच आहे आमच्यासाठी. तर जो लास्ट येणार आहे त्याला आम्ही ठेवलं 50 उठाबशा काढायच्या आहेत. तर बघूया कोण हरतं. आम्ही चौघी खेळणार आहे, मी, प्रीती, निकिता आणि निशा. तर बघूया चौघींमध्ये कोण हरतं आणि कोणाला उठाबशा काढायला पडतात. चलो गाईज, आता आम्ही रिलॅक्स झालो एकदम. सगळं काम वगैरे आम्ही आवरलंय, अंथरूण वगैरे टाकून आता बसलोय आम्ही. आणि आम्ही आता गेम स्टार्ट करणार आहे. इथे पूर्ण सगळीकडे भीतीचा माहोल आहे. आता सगळे घाबरलेत, कोणाला भेटणार आहे पनिशमेंट करून, कोणाला 50 उठाबशा काढायला पडतात आता माहिती नाही. बघूया आता आपण कोण विन होता आणि कोण लूजर आहे ते. चलो भेटूया आपण आता गेम मध्ये. तो चलिए शुरू करते हैं. मी आता इथे लुडो स्टार्ट केलेला आहे. 4 पीपल. ब्लू कलर पाहिजे निकिताला. निकू. रेड पाहिजे निशू. ग्रीन पाहिजे
रानू म्हणजे मी रानू. आणि येल्लो पाहिजे प्रीतीला म्हणजे तू. सगळे ऊच आहेत बघ. फर्स्ट निकू, सेकंड निशू, परत रानू, परत प्रीतू. चलो लेट स्टार्ट प्ले. फर्स्ट डायना निकिताची. कोणाला सापडतात? निकिताला पडतात. पडले बोलली बघ. मी बोलल्या पडले. प्रीतीला नाही पडले. 2 निघाले तुमच्या. बघितलं डावाला तेव्हा खेळ ना. 6 पडले मला. 6 सगळीच मला 6 पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुझ्या आधी आम्हाला पडले. सो गाईज परत मला 6 पडलेले आहे. तुम्ही बघू शकता. ओव्हर ऍक्टिंग नका करत. जवळच पाहिजे. दूर गेले की पानात फुटतय. हे बघा हिचं लेकरू. माझं बाळ आहे छोटासा. डोळं नसलेलं बाळ. डोळे हाय त्याला पण याचा कलर असा आहे ना त्याचे डोळे दिसत नाही. नाक पण तुटत आले त्या. निकिता उडाली. निकिता उडाली. कशी भुरकन. जवळचीच होती ना माझी. चिमणी उड, कावळा उड, निशा उड. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. निशाने उडली तिची. उडाली ग बाई. कशी भुरकून नाही. आहा कशी उडाली. काही पण. आहा हा ठेवायचा कुठे. ठेवायचा कुठे. आहा काय. आता बोल काय ते गाणं आहे ग. बघ काय ते तसं नाही ते. अग अग चिव चिमणे अगे चिमणे. हा बघ तुझा हा बघ आणलाय मोत्याचा दाना. पण ठेवायचा बघू बघू. आहा पण ठेवायचा कुठं. ठेवायचा कुठं. पुढे थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. ते आमच्या शाळेत ना प्रोजेक्टर वर लावायचे. ते पण सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय. अजून टेंशन का माहौल है यहाँ पे. टिक टिक. हे आणि एका काय एवढा जवळून टिक टिक. धक 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 धक. चला धक धक. बोल ग जरा तू. गोटी मन बरा. सोंगट्या. अगं बाई गेलं कोणतरी. अगं बाई माझी प्रीती गेली गा. तर गाईज आम्ही 90चे सॉन्ग लावलेले आहेत. आता तुम्हाला ऐकायला येते की नाही माहित नाही पण चालू आहे तिथे.
गाईज माझ्या पूर्ण चारी गेल्यात. सोंगट्या आतमध्ये. सोंगट्या. घरात आतमध्ये चालली. लक्ष नाही तुझी पण कोणाचं. चालली की हे बघ गेली की कशी. निशा तिला जाऊ देऊ नको. ही घे ही. नाही निशा 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 डोक्याने गेम खेळ. डोक्याने घ्या, हाताने खेळणार ना ती. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. हे, म्हणून तर तुला डोका नाहीये म्हणून 4 सोंगट्या आतमध्ये आहेत तुझ्या. काय, तिला डोका नाही म्हणून तिचा 4 सोंगट्या आतमध्ये आहे. बघू शकता तुम्ही. स्वतःवर झोप खेळ ग. खेळ काय पण नाही झोप झाला. दाखवतो. तोंड दाखव. गेम पलटू शकतो बाई. लुडो आहे लुडो. मला वाटलं सापशिडी आहे. 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से। मग जरा लक्ष दे. लुडो खेळतोय. पण हारणार तर नाही. आत्ताच उठाभिषेक काढायचा. उद्या परवा असं नाही करायचं. मार खाणार तुम्ही लोक. 4 सोंगट्या. निकिता तर गेली भैया. अजून 3 बाकी आहेत. लास्ट एक साठी पण गेम पलटतो माहितीये काय. एक साठी तरसवतो लोक. जय साईनाथ. उडणार बोलणार दिसलीच नाही इथं. खेळ ग तू. भारी आहे आणि ते मज्जा आली. मी तिला बोलत होती तेवढ्यात ती गेली पुढे. मी इकडे लक्ष दिलं नाही. मी ती बघायली ही मॅम. सगळीकडे लक्ष द्या. बड़ा मजा, बहुत मजा आया. ये तोड़ पड़ना इसका मुंह देखो कितना गुरूर था इसको. क्या चल क्या. चलो अभी ध्यान दो. लडू नको मला अजून पण माझ्यावर विश्वास आहे. अजून पण आहे. आता दाखवले थांब. कारण की तुला आज झोटा पैसे काढायचे ना म्हणून. नाही आज मी मन लावून नाही गेम खेळते. पहिले हरली तर मन लावून नाही खेळत आणि जिंकली तर मन लावून खेळ. काय हुशार बनावा. बघ ना रे. चलने में क्या मजा है. जाऊ दे आपल्या दोघीच्या 3-3 हेड करा. अगं बाई मी काय केलं. पुढची करायची ती पाठची गेली. व्हेरी गुड. ये इतना सन्नाटा क्यों है भाई? इतना सन्नाटा क्यों है भाई. डोकं लावायला सगळ्या गेम मध्ये. सब डरे हुए है ना इसीलिए. रडू नको बाळा. अरे मी पाण्याला जाते. जवळच होती पण तिची. बघ ना. तरी पण ती हिच्या पाठी लागले. पाठी नाही आले मी. आता मी आणि निशा आहे तुझ्या माग. दोघी पण माझ्या माग राणी ताई. येतेच आहे. तू पुढे हो. मी येते पाठी पाठी. काय करणार. मी मोठी बहीण आहे ना. तुमच्या पाठी राहावं लागतं. अच्छा एवढं काय दिलामध्ये दिल कसं येतं का. माझी त्या स्टार वरती म्हणजे एकदम जवळ होती. तिथूनच माझी सोंगटी उडाली होती. अँटिनाच बघा कसे उभं राहिले. माझ्या दिलामध्ये दिल आलं. काय झालं.
ही सोंगटी बघा, हिला जर पडले 3 तर मग माझा गेम ओव्हर आहे. पडू दे प्लीज. नाही, जय साईनाथ, जय साईनाथ, जय साईनाथ. पडले. ऐकलं माझा गणपती बाप्पा. इतनी खुशी मुझे आज तक थँक्यू. बडा मजा आहे. बडा ताली होती ना मी. हे बाबा, मी इथून उडायला नाही पाहिजे ना. तर व्हायला मिरची लागली का? मैं नहीं मानता. अरे नानाजी टांग. अरे मुझे यकीन नहीं हो रहा. माझी धाकधूक होत होती माहिती. आता ही जाते आतमध्ये फायनली एक बाप्पा माझा ऐकतोय. जास्त वेळ नाही ऐकणार. हा काय? आता उठा मानिशा गेली. काय त्या दिवशी कशी खुश झालेली. आता माझ्यातून प्रीतीताई धाकधूक 1 2 3 डॉन म्हणतात. डॉन मी येते तुझ्या माग. या बिंदास ये एकदम आरामात. मी पण फिल्डिंग लावून ठेवते तोपर्यंत. या खेळ चाललंय भारी. जिंकली मी. सेकंड आली. आता ह्यांच्यामध्ये बघा कॉम्पिटिशन. काय होतंय? काय नाही, धाकधूक. चला खेळ. ऐसे क्या देख रहे हो? कभी मासूम इंसान नहीं देखा? अरे एवढ्या लोक कशा बसले दोघे जवळ. धाक धूक. कोणाचे पाय दुखतात आज काय माहिती. कोण आहे या दोघातून? नशीब सेफ झाली. बस कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल आणि कोण हारेल ते. तू सैयारा तू बघू शकता. मला काय नाही, तिचंच काढणार आहे मी. अगं बाई, एक रखडवणार मला. लढ्यांचा टक्का रखडवणार. तू पण शकतेस निकिता. चान्सेस आहेत. ना मतलब ऐसा बिल्कुल इमीडिएट नहीं सोचे हैं बट सोचेंगे. अगं बाई जिंकली. माझी वाटत आता झोपूया. चला अशा पद्धतीने गेम संपला. बाय बाय. त्या दिवशी नाही सांगत होती ना, आता ते हिला बघा किती मज्जा येते. त्या दिवशी 50 बोली केलेली. झाली आता 30 बोलत होती. बोलले 30 बोलली तू ब्लॉग मध्ये. 50 बोलली ती. माझं 2 उठवलं 2 4 बघू शकता तिचे नखरे. पण आम्ही हिला उठा बशा काढायला लावणार आहे. प्रीती चल उठ. पाणी टाके ना तोंडावर. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे
कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज हारते हैं. इथे बघू शकता, इथे जे विन झाले त्यांच्यासाठी फटाके फुटतायत बघा. फर्स्ट निशा आले, सेकंड मी आले, थर्ड निकिता आणि लूज झाले प्रीती. आता ती काढणार आहे उठा बशा. ती रेडी होते उठा बशा काढायसाठी, नखरे करते. चलो फिर निकालते उठा बशा. माझ्या घसाच्या खाली पाणी गेलं, का कोरडा झालेला काय गळा? कोरडा झालेला. आता कसं वाटतंय मग जिंकून? एकदम छान वाटतात. रिलॅक्स झालीस ना? मी पण. चला आता काढूया उठा बशा. हे बघा इकडे. तोंड बघा इथे जरा. आता रेडी आहे ही उठा बशा काढायला. गाईज आम्ही आता उठा बशा काढायला स्टार्ट करतोय. हिची पनिशमेंट आता स्टार्ट होते. चल स्टार्ट कर. वॉर्म अप कर, वॉर्म अप. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग. मी मोजते चल. 30 ना. 50 चल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. हिला बघा किती मजा येते. 19. चल थांबायचं नाही, थांबायचं. थक गया. चला 40. 10 अजून आहेत. मजा आया. झालं चला. हा ही अशी बोलते, हिला पण एक अशी करून दाखवायला काय एक कशी करून दाखव. काढून काढून तहान लागली. पिऊ नको, पोट दुखेल. तुझे केस पण उभं राहिले. तेव्हा तुम्हाला समजेल. मग जिंकायचं होतं ना, लक्ष द्यायचं होतं. लक्ष द्यायचं का. तर गाईज हा व्लॉग मी आता इथे सेंड करते. आपण अशीच मजा मस्ती घेऊन नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. आणि तुम्ही तुमचं प्रेम आम्हाला भरभरून दाखवा, तर आम्ही असेच एकदम मजा मस्तीचे आणि आमच्या डेली व्लॉग्सचे आम्ही व्हिडिओ असेच आणत जाऊ. नवीन नवीन चॅलेंजेस आम्ही विचार करू आणि आम्ही तुमच्यासाठी नक्की आणू. तुम्ही तुमचं प्रेम आम्हाला असंच दाखवा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात. तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.